हे चुकीचं आहे असं माझं प्रामाणिक मत आहे. गरिबांना शिक्षणापासून वंचित करणं आणि फक्त आहेरे वर्गाच्या मुलांना शिक्षण देणं, मग ती सगळी अमेरिकेत जातात, इंग्लंडला जातात, ऑस्ट्रेलियाला जातात किंवा अरब देशात जातात. इथे इथे ती काय राहत नाही, कारण इथली गरिबांची मुलं मग काही करत नाही, त्यांना अतिशय वाईट अवस्थेत राहतात. आणि उद्योगधंदा आता इथे नवीन काहीच येत नाही, काहीही उद्योगधंदा येत नाही, कारण त्याला मदत तुम्ही देत नाही. त्याला ज्या तऱ्हेने मदत केली पाहिजे ती मदत तुम्ही करत नाही. आणि जे उद्योगधंदे येत आहेत ते सगळे गुजरातमध्ये चाललेले आहेत. हे मुंबईचं तर गुजरातीकरणच चाललेलं आहे. मुंबई आपल्या हातात राहील अशी अवस्था नाही. आणि शिवसेनेने एक फार मोठी चूक केली. तुम्ही इथल्या मराठी माणसाचा मुद्दा जो एक घेतलेला होता तो तुम्ही आता बाजूला ठेवून हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन तुम्ही आरएसएसला मदत केलेली आहे. अतिशय चुकीची भूमिका तुम्ही घेतल्यामुळं महाराष्ट्रावर हे संकट आलेलं आहे. अजूनही त्यांना माझी विनंती आहे जाहीरपणे की तुम्ही मराठी लोकांचा मुद्दा घ्या. आज मराठी लोकांना अरे चला आम्ही कोकणी माणूस मासे नाही खाणार तर काय करणार, उंदीव खाणार खाणार काय, आम्हाला कोळंबी खावीच लागते, आम्हाला बांगडा खावाच लागतो. तुम्ही ते मुंबईमध्ये असं विचारतात, कोळणीला सांगतात तुम्ही यायचं नाही म्हणून. हा भयंकर प्रकार आहे. या संबंधामध्ये सुद्धा काही सरकार करत नाही आणि आपण हे सगळं सहन करतोय. अलीकडे हे सहन करणं बंद केलं पाहिजे. आता तुम्ही मुद्दा उपस्थित केला शिवसेनेचा, कुठल्या शिवसेनेविषयी, हा कोणत्या शिवसेनेविषयी बोलताय? उद्धव ठाकरेंची शिवसेना की शिंदेची शिवसेना? नाही, माझ्या डोक्यामध्ये शिवसेना ही उद्धव ठाकरेंची शिवसेना. दुसरी शिवसेना ही खरी शिवसेनाच नाही, ती काय म्हणतात त्या बेकायदेशीर शिवसेना. त्या शिवसेनेला काही आधार नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.